पेपर सोडवण्याची 3 राउंड मेथड तुम्हाला माहिती आहे का? पहिल्या 20 मिनिटांमध्ये 5 प्रश्न असे असतात की जे खूप वेळ घेतात. ही एक चूक केली तर तुमचं 1 वर्ष बर्बाद. ऍक्च्युअली पेपर 90 नाही तर 80 मिनिटांचा असतो. बाजूच्या उमेदवाराला 1-2 प्रश्न विचारू का? पेपर हातात येण्याआधी ते सबमिट करण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये. पेपरला जाण्याआधी या 10 टिप्स बघून जा. मित्रांनो, तुम्ही संपूर्ण तयारी करून देवाच्या पाया पडून सोबत सगळा अभ्यास घेऊन एक्झाम सेंटरवरती जाता आणि तिथे एक गोष्ट अशी घडते की ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लगेच डाऊन होतो. काय होतं बघा मित्रांनो, एक्झाम सेंटरवरती असे खूप मुलं असतात जे जाड पुस्तकातून जीकेचा अभ्यास करत असतं, कोणी पीडीएफ मधून करंट अफेअर्स करत असतं आणि या सगळ्या मुलांना बघून तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. तर मित्रांनो, पहिली टिप ही आहे, तिथे अभ्यास करणारे मित्र बघून घाबरून जाऊ नका. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स तसाच ठेवायचा आहे, टिकवून ठेवायचा आहे. लक्षात घ्या, शेवटच्या मिनिटांमध्ये कितीही अभ्यास केला तर त्याने विशेष काही फरक पडत नसतो. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स तसाच ठेवा. आता तुम्ही हा कॉन्फिडन्स घेऊन एक्झाम सेंटरवरती गेला, पेपर तुमच्या हातात पडला की तुम्हाला काय करायचं आहे बघा मित्रांनो. तुमचा जो पेपर आहे तो तुम्हाला 3 राउंड मध्ये सोडवायचा आहे. खूप मित्र ही चूक करता, पेपर एकाच राउंड मध्ये सोडवता. लक्षात घ्या, तुम्हाला पेपर 3 राउंड मध्ये सोडवायचा. 3 राउंड मध्ये पेपर सोडवायचा म्हणजे नेमकं काय बघूया. बघा मित्रांनो, तुमच्या पेपर मध्ये 3 राउंड या प्रकारे असले पाहिजे. जो तुमचा आहे पहिला राउंड तो असेल तुमचा 40 मिनिटांचा, तुमचा दुसरा राउंड असेल 30 मिनिटाचा आणि तुमचा तिसरा राउंड असेल 10 मिनिटाचा. मित्रांनो, लक्षात घ्या, पहिल्या राउंड मध्ये तुम्ही संपूर्ण सोपे पटापट सुटणारे प्रश्न सोडवणार आहात. दुसऱ्या राउंड मध्ये तुम्हाला ज्याचं थोडंसं कन्फ्युजन वाटतं असे प्रश्न सोडवणार आहात, जो की 30 मिनिटाचा राउंड असेल. आणि तिसऱ्या राउंड मध्ये जो की 10 मिनिटाचा आहे, त्यामध्ये तुम्हाला बिलकुल न येणारे, त्या प्रश्नाला बघून तुम्ही एकदम ब्लँक होता असे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. ओके, तर मित्रांनो बघा, आता या तिन्ही राउंडचा वापर करून पेपर सोडवण्याने नेमका फायदा काय होतो हे आपल्याला आपल्या 9व्या क्रमांकाच्या टिप मध्ये समजेल. आता जर तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेशन केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की सर, पहिला राउंड 40 मिनिटाचा, दुसरा राउंड 30 मिनिटाचा, तिसरा राउंड 10 मिनिटाचा, तर हे सर्व मिळून फक्त 80 मिनिटं होत आहेत. 10 मिनिटाचं करायचं काय ते सांगतो मित्रांनो पुढच्या टिप मध्ये. बघा, आपली टिप क्रमांक 3 हीच आहे. बघा मित्रांनो, 10 मिनिटात नेमकं काय करायचं आहे. या 10 मिनिटाचे आपण 2 वेगवेगळे भाग केलेले आहे. बघा, 2 वेगवेगळे भाग याप्रमाणे आहे. पहिले 5 मिनिटं तुम्हाला काय करायचं आहे, जे सुरुवातीचे 80 मिनिटाचं कॅल्क्युलेशन आपलं ऑलरेडी झालेलं आहे. 10 मिनिटांमध्ये जे पहिले 5 मिनिटं आहे, त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला पेपरमध्ये असणारी माहिती, सूचना यांचं पालन करायचं आहे. जी तुम्हाला OMR शीट दिलेली आहे त्यामध्ये जी माहिती आहे ती अचूक भरायची आहे. ओके, हे झालं तुमच्या पहिल्या 5 मिनिटाचं. आता नंतरचे जे 5 मिनिटं आहेत त्यापैकी 4 मिनिटं कसे वापरायचे हे सांगतो आणि मग त्या पुढच्या टिप मध्ये 1 मिनिटाचं काय करायचं हे सांगतो. तर बघा मित्रांनो, नंतरच्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला पेपरची आउटलाईन बघून घ्यायची आहे. आता पेपरची आउटलाईन बघायची म्हणजे काय, तर मित्रांनो, जसा पेपर हातात पडला की पेपर उचकून तुम्हाला हे चेक करायचं आहे की गणिताचे कसे प्रश्न आलेत. बघा, प्रत्येक प्रश्न पूर्णपणे वाचायचा नाही, जस्ट त्याला ओव्हरलुक करायचे. गणिताचे कुठे प्रश्न आहेत, हार्ड आहेत की सोपे आहे, मराठी व्याकरण कसं आहे, बुद्धिमत्ताचे कोणते प्रश्न वेळखाऊ आहे, जीके आपल्या ओळखीचं आहे की नाही, करंट अफेअर्स आपण वाचलेलं आलेलं आहे की नाही, हे सगळं तुम्हाला 4 मिनिटांमध्ये बघायचं आहे. याला म्हणतात पेपरची आउटलाईन बघणं. पेपर तुम्ही पूर्णपणे 4 मिनिटांमध्ये पेपरचे सर्व पाने उचकून हे करणार आहात. ओके, आता पेपरची आउटलाईन तुमची बघून झाली. आता पुन्हा आपलं कॅल्क्युलेशन होतं 10 मिनिटांचं. त्यापैकी मी तुम्हाला पहिले 5 मिनिटं कुठे वापरायचे हे सांगितलं, त्यानंतर नंतरचे 4 मिनिटं कुठे वापरायचं हे सांगितलं. आता 1 मिनिट तुमच्याकडे शिल्लक उरला. पेपरची आउटलाईन बघून तुमच्या लक्षात आलं की पेपर सोपा आलेला आहे की अवघड आलेला आहे. सोपा पेपर आला तर टेन्शनच नाही, पण जर पेपर अवघड आला असेल तर काय करायचं बघा पुढच्या टिप मध्ये. 4 नंबरची टिप, माइंडसेट तुम्हाला तयार करायचा आहे. पेपर अवघड आला तर बघा, आता मित्रांनो, माइंडसेट म्हणजे काय असतं तर बघा, बऱ्याचदा तुमचा पेपर अवघड येतो, अशा वेळेला काय करायचं, आणि पेपर सोपा येतो, अशा वेळेला काय करायचं. मित्रांनो, पेपर अवघड
येवो किंवा सोपा येवो तुमचा माइंडसेट तयार असला पाहिजे. हा माइंडसेट फक्त एका मिनिटात तयार होतो. कसा तयार होतो हे बघा. जर अवघड पेपर आला तर स्वतःच्या मनाला हे सांगायचं की पेपर अवघड आहे, पेपर सर्वांना सारखा आहे, त्यामुळे मेरिट सुद्धा कमी लागणार आहे. कारण पेपर अवघड असेल तर तुम्हालाही अवघड असेल, तुमच्या मित्रालाही अवघड असेल. ओके, यामुळे काय होईल की तुमचा पेपर सोडवताना जो कॉन्फिडन्स आहे तो कमी होणार नाही. ओके, आता पेपर जर सोपा आला तर काय करायचं. मी असे खूप मित्र बघितले, पोलीस भरतीचे पेपर अनेकदा सोपे येतात आणि सोप्या पेपरमध्ये काय गणित हुकतं, तिथे असं होतं सोपं पेपर आहे, मला सगळं येतं, मला सर्व सोपं वाटतंय आणि घाईघाईमध्ये सिली मिस्टेक होऊन जातात. त्यामुळे पेपर जर सोपा असेल तर एक गोष्ट आपल्या मनाला सांगायची, पेपर सोपा आहे, सर्वांना सोपा जाईल, मेरिट याचं हाय लागेल. त्यामुळे छोट्या छोट्या चुका करायच्या नाही, सिली मिस्टेक करायच्या नाही. या दोन्ही गोष्टी जर तुम्ही तुमच्या मनाला समजून सांगितल्या तर पेपर सोडवण्या अगोदर तुमचा माइंडसेट क्लिअर असेल आणि तुम्ही पेपरला प्रॉपर सामोरे जाऊ शकता. मित्रांनो, हा माइंडसेट जर असेल तर पेपर सोपा कसा जातो किंवा हा माइंडसेट तयार कसा करायचा हे आपण 5व्या आणि 6व्या टिप मध्ये बघणार आहोत. आता समजा तुम्ही पेपरची आउटलाईन बघितली, तुमचं माइंडसेट तुम्ही तयार करायला घेत आहात. आता तुमच्या लक्षात आलं की पेपर हा अवघड आलेला आहे, तर काय करायचं बघा. हा माइंडसेट कसा तयार करायचा हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. यासाठी आहे आपली टिप क्रमांक 5. समजा पेपर अवघड आला तर काय, तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, पहिल्या 20 मध्ये 5 प्रश्न वेळ खाणारे असतात. अवघड पेपर म्हणजे वेगळं काही नसतं. पहिले जे 20 प्रश्न असतात त्यातले 5 प्रश्न हे तुमचे वेळ खाणारे असतात. आणि हा वेळ कशामुळे जातो, तर हा वेळ यामुळे जातो. एकतर प्रश्न हार्ड असू शकतात आणि प्रेशरमुळे आपल्याला वेळ लागतो. काय होतं, कधी कधी प्रश्नच मुळात हार्ड असतात, असे प्रश्न खूप कमी असतात, हेही लक्षात ठेवा. पण आपलं होतं काय, आपण नेमकं ह्याच प्रश्नांना एकदा बघतो आणि आपण घाबरून जातो. आणि दुसरी गोष्ट असं असते की आपल्याला परफॉर्मन्सचं प्रेशर असतं, आपल्याला असं वाटत असते की हीच आपली एक शेवटची संधी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रेशरही घ्यायचं नाहीये आणि त्यासोबतच तुम्हाला तुमचा माइंडसेट क्लिअर ठेवायचा आहे. ओके, आता प्रेशरमध्ये आणखी काय घडतं ते सांगतो. बघा, ज्यावेळेस तुम्ही सपोज तुम्ही 11 नंबरचा प्रश्न सोडवला, त्याचं उत्तर बी आलं, 12 नंबरचा प्रश्न सोडवला, त्याचंही उत्तर बी आलं, 13 नंबरच्या प्रश्नाचंही उत्तर बी आलं. अशा वेळेस काय होतं, आता तुम्हाला कुठेतरी असं वाटायला लागतं की काहीतरी चुकते, कारण एका खाली एक बी 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 असे उत्तर येऊ शकत नाही. यासाठी ही पुढची टिप बघा मित्रांनो. लक्षात ठेवा की सलग काही प्रश्नांचे उत्तरे सारखे येऊ शकतात. तुम्हाला ए ए ए अशा सलग 4-5 प्रश्नांची सिक्वेन्स येऊ शकते, अशी त्यांची उत्तर असू शकतात, सी असू शकतं. तर अशा वेळेस काय चूक करायची नाही, तर मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला पुन्हा पुन्हा ते प्रश्न सोडवायचे नाही. मग अशा वेळेस काय होतं, तुम्ही एक गणिताचा प्रश्न पुन्हा सोडवता आणि याप्रमाणे सोडवून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता. त्यासोबतच यासाठी तुम्हाला काय करायचं, अगोदरच्या टिप मध्ये सांगितलं की पेपर तुम्हाला 3 राऊंड मध्ये सोडवायचा आहे. पहिल्या राऊंड मध्ये असं जर कन्फ्युजन होत असेल तर ते प्रश्न क्रमांक, सपोज हा 11 नंबर, 12 नंबर, 13 नंबर, 14 नंबर आणि 15 नंबर असे प्रश्न असतील तर तुम्हाला काय करायचंय, अशा प्रश्नांना स्टार मार्क करून ठेवायचं आहे. ओके, फक्त स्टार मार्कच नाही करायचं, तर OMR सीट वरती त्याचे उत्तर, जर तुम्हाला खरंच कन्फ्युजन असेल तर उत्तर न लिहिता आपली जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये त्याचे जे संभाव्य पर्याय आहे त्या पर्यायांना तुम्हाला गोल करून ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल, शेवटच्या वेळेमध्ये हे कन्फ्युजन दूर करायला वेळ भेटला तर ठीकच आहे, आणि सपोज जर वेळ नाही भेटला तर तुम्ही पटकन हे प्रश्न लोकेट करून OMR शीट वरती काही सेकंदात भरू शकता. ओके, त्यासोबतच मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये करायची नाही, तर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की 3 राऊंड मेथडचा फायदा काय आहे, तर 3 राऊंड मेथडचा फायदा इथे लक्षात येईल. हा फायदा असा आहे की तुम्ही घाईघाईमध्ये कोणतेही उत्तर काळे करत जात नाही. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला खूपच कमी वेळ असेल तर तुम्ही 3 राऊंड मेथड मध्ये हे उत्तर बघून काही सेकंदामध्ये फिल करू शकता. ओके, आणि जर तुमच्याकडे आणखी थोडा वेळ असेल तर तुम्ही सेकंड राऊंड मध्ये त्यावरती पुन्हा विचार करू शकता. ओके, आता आणखी काय होतं ते सांगतो. पहिले 20 मिनिटं होऊन गेले, तुमच्यावरती प्रेशर आहे, पेपर थोडासा हार्ड आलेला आहे. मग अशा वेळेला काय होतं, तुम्हाला असं लक्षात येतं की वेळ खूप झालेला आहे पण प्रश्न त्या मानाने कमी सोडून झाले. फॉर एक्झाम्पल 20 मिनिटांमध्ये तुमचे 20 ते 25 प्रश्न व्हायला पाहिजे, तुमचे 12च प्रश्न झालेले. मग तुम्ही प्रेशर मध्ये येता आणि या प्रेशर मध्ये काय चूक होते हे सांगतो. या प्रेशर मध्ये तुमचे जे उत्तर आहे ते OMR शीट वरती भरताना चूक
होते OMR शीट वरती. वेळेचं गणित बिघडलं की प्रश्न आणि OMR ची सिक्वेन्स चुकते. म्हणजे तुमचा सपोज 21वा 22वा ही तुमची OMR शीट आहे आणि OMR शीट मध्ये काय चूक होते ज्यावेळेस प्रेशर असतं त्यावेळेस. पण घाईघाईमध्ये तुम्ही काय करता, कधी कधी असं होतं प्रश्न क्रमांक पेपर मध्ये 23वा चालू असतो आणि तुम्ही 22व्या प्रश्नाला गोल करता. ओके, हे कशामुळे होतं? हे प्रेशरमुळे होतं. असं जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला जी मी मेथड सांगितलेली आहे 3 राऊंड मेथड ती वापरावी लागेल. आपण 3 राऊंड मध्ये काय करतो तर 3 राऊंड मेथड मध्ये आपल्या पहिल्या राऊंड मध्ये जे प्रश्न आपल्याला येतात ते सोडून घेतो, जे येत नाही त्यांना स्टार मार्क करतो. ओके, सेकंड राऊंड मध्ये आपण त्यावरती थोडासा विचार करून सोडवतो आणि बिलकुलच जे येत नाही त्याला आपण तिसऱ्या राऊंड मध्ये ठेवतो. तर मित्रांनो, हे तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला आपली 3 राऊंड मेथड वापरावी लागेल. म्हणजे तुमचं OMR आणि याची सिक्वेन्स बदलणार नाही. आता बघा, तुम्ही OMR वरती प्रॉपर भरत आहात. आता सगळं काय व्यवस्थित झालंय. तुमचा पहिला राऊंड संपला, तुमचा दुसरा राऊंड संपला, आता तुमचा तिसरा राऊंड उरला आणि यामध्ये काही प्रश्न असे आहेत की ज्याचे उत्तर तुम्हाला बिलकुल येत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर बघा मित्रांनो, अशा वेळेला तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती पाळा. उत्तरे कुणाला विचारू नका आणि सांगू पण नका. आता तुम्ही असं म्हणाल की सर तुम्ही असं का म्हणताय? हे एक्झाम रूलच्या अगेन्स्ट आहे. बऱ्याच ठिकाणी हे पॉसिबल होतं की काही मित्र विचारतात या प्रश्नाचं उत्तर सांग, करंट अफेअर्सचं उत्तर सांग. तर असं बऱ्याचदा होतं, पण यामध्ये काय तोटा आहे हे सांगतो. बघा, तुमचा जो बाजूचा उमेदवार आहे तो तुम्हाला जे उत्तर सांगतो ते करेक्टच असेल याची काही गॅरंटी नाही. तुम्हाला तुमच्यावरती विश्वास असला पाहिजे. बऱ्याचदा तुम्ही समोरच्या उमेदवाराला बघून हे ठरवू शकत नाही की त्याने किती अभ्यास केलाय, पण तो तुम्हाला उत्तर सांगताना फुल कॉन्फिडन्स मध्ये सांगत असतो. हा कॉन्फिडन्स खरा आहे की खोटा आहे हे आपल्याला समजत नाही. म्हणून मित्रांनो, उत्तर विचारायचे पण नाही आणि सांगायचे पण नाही. हे झालं तुमचं पहिलं नुकसान. जर तुम्ही विचारलं तर ते उत्तर करेक्टच असेल आपल्याला माहिती नाही. पण दुसरा तोटा काय होतो? दुसरा तोटा हा होतो की सपोज तुम्ही जर पकडले गेले तर तुमची चौकशी होऊ शकते. तुम्हाला एक्झाम हॉलच्या बाहेर काढलं जाऊ शकतं आणि यामध्ये जो तुम्ही शेवटच्या 10 मिनिटांमध्ये पेपर जे तुम्हाला प्रश्न जे सोडवायचे आहे त्यासाठी जो वेळ राखून ठेवलाय ते 10 प्रश्न अटेम्प्ट करणं होणारच नाही. ओके, त्या 10 मिनिटांमध्ये राहिलेले प्रश्न ज्यांचे तुम्ही उत्तर ठरवलेले आहेत पण काळे केलेले नाही ते अटेम्प्ट करणं होणार नाही. ही तुमची सगळ्यात मोठी चूक होईल. आता बघा, ज्यांनी टिप क्रमांक 2 आणि 3 फॉलो केले नाही त्यांच्याकडनं काय चूक होते ते दाखवतो. बघा, तुम्हाला ही टिप लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचे आहे. आता सर्वच्या सर्व प्रश्न सोडवण्याचा फायदा काय आहे आणि 1-2 प्रश्न सुटले तर याचा तोटा काय आहे हे बघू. बघा मित्रांनो, सपोज तुमच्याकडनं 3 राऊंड मेथडनी जर तुम्ही गेले नाही तर तुमचं वेळेचं प्रॉपर नियोजन होणार नाही आणि वेळेचं नियोजन नाही झालं तर शेवटच्या मिनिटांमध्ये, शेवटच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये असे काही प्रश्न असतील की ज्याचे उत्तर तुम्हाला आठवतही नाही आणि तुम्ही त्यांचे उत्तर मार्क करायला विसरले तर काय होईल? सपोज तुमचा एक मित्र आहे, त्याने पूर्ण 100 मार्काचा पेपर सोडवला आणि तुम्ही 94 मार्काचा पेपर सोडवला. सपोज मेरिट हे तुमचं 85 लागलं तर अशा सिच्युएशन मध्ये काय होईल? अशा सिच्युएशन मध्ये तुमच्या मित्राला 100 पैकी 85 मार्क घ्यायचे म्हणजे त्याचे 15 प्रश्न चुकले तरी हरकत नाही. पण याच केसमध्ये तुमच्या बाबतीत काय होईल? तुम्हाला 94 पैकी 85 मार्क घ्यायचे म्हणजे तुम्हाला फक्त 9 प्रश्न चुकायला चान्स आहे. म्हणजेच तुम्हाला इथे 15 प्रश्नांचं मार्जिन मिळतंय. 15 प्रश्न इकडचे तिकडचे कोणतेही चुकू शकतात, पण जर तुम्ही 94 प्रश्न सोडवले तर तुम्हाला फक्त 9 प्रश्नाचं मार्जिन मिळतंय आणि त्यामुळे तुमच्या मित्राचं सिलेक्शन होण्याचं, त्याचे मार्क्स तुमच्यापेक्षा जास्त असण्याचे चान्सेस जास्त असू शकतात, तुमचे चान्सेस कमी असू शकतात. लक्षात घ्या, ही एक्झाम अशी आहे की इथे निगेटिव्ह सिस्टम नाही. ओके, इथे निगेटिव्ह सिस्टम नाही आणि जर निगेटिव्ह सिस्टम नसेल तर मित्रांनो काय करायचं? बिनधास्त चान्स घ्यायचा. सपोज तुम्हाला नाही उत्तर आले, तुम्ही 94 पर्यंत पोहोचला, राऊंड 3 मध्ये तुम्ही असे प्रश्न मार्क करून ठेवलेले असतील की तुम्हाला वाटतं याचं उत्तर हे असायला पाहिजे, ते तुम्ही 30 ते 40 सेकंदामध्ये ते प्रश्नपत्रिकेत लोकेट करून OMR शीट मध्ये मार्क करू शकता आणि पूर्ण 100 पैकी 100 प्रश्न सोडवू शकता. आता मित्रांनो, ह्या होत्या खूप महत्त्वाच्या टिप्स. आता काही मित्र असे असतात की ज्यांना खूपच बेसिक गोष्टी माहित नाही, त्यांच्यासाठी ज्या सर्वसाधारण सूचना आहेत त्या पण मी एकदा कव्हर करून देतो. त्या सूचना या प्रकारे आहे मित्रांनो. बघा, तुम्हाला एक्झाम सेंटर वरती तुम्हाला मित्रांनो
वेळेवर पोहोचायचं आहे. तुमच्या ऍडमिट कार्ड मध्ये सांगितलेलं आहे की 2 तास अगोदर पोहोचा. ओके. त्यानंतर एक्झाम सेंटर तुम्हाला अगोदरच माहित करून घ्यायचंय. कसं माहित करून घेणार? तुमच्या मित्राला विचारा, ग्रुपने एक्झामला जा, त्यासोबतच गुगल मॅप वरती एक्झाम सेंटर टाका. वेगवेगळे स्टडी ग्रुप्स असतात त्यामध्ये तुम्ही विचारू शकता. त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत न्या आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा. आपण जो काही अभ्यास केलेला आहे तो परफेक्ट झालेला आहे आणि तो अभ्यास तुम्हाला पेपरमध्ये प्रॉपर उतरवायचा आहे. हे जर तुम्ही पाळलं ना मित्रांनो तर तुम्ही 100% ह्या एक्झाम मध्ये यशस्वी होऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सोबत तुमच्या ज्या मित्राचं सिलेक्शन व्हावं त्या मित्राला ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. जय हिंद.